आदि शक्ती मुक्ताबाई की जे इतस्ततो तार्किको मार्जारह व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरीच्या जन्माला जातो. कक्षागार दाख खद्यूत दुसऱ्याचे घर जाणणारा काजव्याच्या जन्माला जातो. न्यासापारी चांपत्य दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करणारा माणसाला मूळबाळ होत नाही. रत्नापारी अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो. धान्य हरणारा उशक धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो. देवल्लश चांडाल देवाचे खाणारा चांडाल योनीला जातो. मातृवधू अंधत माईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला जातो. वार्तुशिक कुर्म व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो. पूर्ण नागो नास्तिक कृतज्ञश्च देव न मानणारा व उपकाराची जाणीव न ठेवणारा आत्मीच्या जन्माला जातो. परद्रव्य हरणात प्रेत दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत योनीला जातो. मृतकाध्यापक शृंगाल पैसे घेऊन अध्यात्मिक विद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो. शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस आपल्याला कोणी शरण आलं व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो. शनिवासरे अद्रकम भक्षित्वा यात्रा करूयात. शनिवारी अद्रक खाऊन प्रवास करावा. रविवासरे दुग्धम जन्मा पित्वा यात्रा करूयात. रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा. सोमवासरे आदर्शे दृष्टवा यात्रा करूयात. सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा. मंगले गुळम संखाद्य यात्रा करूयात. मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा. अस्तुंबरी तिनवा भक्षित्वा यात्रा करूयात. बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा. गुरु दधी जिरं किंवा खादयित्वा यात्रा करूयात. गुरुवारी दही किंवा जिरं खाऊन प्रवास करावा. शुक्रे येऊन सर्षापम च संखाद्य यात्रा करूयात. शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा. अशा ज्वल पानाच्च तांबूलक्षच्च भक्षणात उपवास प्रदूषेत दिवा स्वप्नाच्च मैथुनात. एकापेक्षा जास्त वेळेस पाणी पिल्यास किंवा पानाचा विळा खाल्ल्यास आणि दिवसा झोपल्यास सुद्धा उपवास मोडतो. अष्टोधान्यवत ज्ञानी अपमूलम धृतम पय हवीर ब्राह्म काम्याच तत् गुरुर्वचनमौषधम. 60 वर्ष सहस्राणी नरकम प्रतिपद्यते. आत्महत्या करणारा 60,000 वर्ष नरकात राहतो. नाशोचम नोदकम नाग्नी नाशोपातम च कार्य. आत्महत्या करणाऱ्याचे सुतक नाही, त्याला पाणी पाजू नये, त्याला अग्नी देऊ नये, त्याच्यासाठी ऋतू सुद्धा नाही. उपवास दिनी यस्तु दंत रावण पुण्यरसा गुरुम नरकम या ते व्याघ्र भक्ष्याच्या तुरीगम. उपास दिवशी दात घासणे उपास दिवशी दात घासू नये. उपास दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो व त्याला 4 युगापर्यंत वाघ खातो. मातरम पितरम वापी भ्रातरम सुहृदम गुरुम या बुद्धिश निबुज्यते द्वादशम फलम भेद. जो आई वडील भाऊ मित्र आणि गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या स्नानाचा पुण्याचा 12 भाग मिळतो. धृती क्षमा दमोस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धीर विद्या सत्यम क्रोधो दशकम धर्मलक्षणम. धर्माचे 10 लक्षण आहेत. धृती क्षमा दम आस्त्य शौच इंद्रिय निग्रह धीर विद्या सत्य आणि अक्रोध. अवसन्नानाम देहेंद्रियानाम अष्टंभयतो धृती. कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवणारा ती मानसिक शक्ती तिला धीर धृती करेल असे म्हणतात. उदाहरणार्थ पांडव हरिश्चंद्र प्रल्हाद. धीर जाण्याचे ठिकाण काम क्रोध लोभ भय व्यसन शारीरिक कष्ट. निंदंतुनीति निपुणा यदिवा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छत्वा यथेष्टम. अदैव वा मरणामस्तु युगांतरे वा न्यायत पथ प्रविचलन्ति पदम न धीराय. चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो, लक्ष्मी येऊ किंवा संपूर्ण जावो, मरण आजच येऊ किंवा युगाने येऊ, तरी चांगला मार्ग सोडत नाही, त्याला धीर असे म्हणतात. सत्यपथावरून धीर कधी हालत नाही. सत्तिपी सामर्थ्य अपराध सहनम क्षमा. शक्ती असताना सुद्धा अपराध सहन करण्याला क्षमा असे म्हणतात. क्रुद्यंतम न प्रतिक्रुध्येत दापुष्ट कुशल मुळदेत. क्रोध करणारा क्रोध करू नये, दुर्वचन बोलणारा सुद्धा आशीर्वाद द्यावा. इंद्रिय निग्रह दम ब्रह्मज्ञानोपयोगी व्यापारातिरिक्त बाहेंद्रिय व्यापार मात्र निरोध. दम इति विजयसारे बाह्यवृत्ती निवर्सनम. ब्रह्मज्ञानोपयोगी क्रियेव्यतिरिक्त सर्व क्रियांपासून बाह्य इंद्रियांना आवरणे याला दम असे म्हणतात आणि अशी विजयसार नावाच्या ग्रंथात लिहिले आहे. परस्वानपहरणम आस्त्यम. दुसऱ्याचे अपहरण न करणे आस्त्य होय. अदत्ता दानरूप परस्व हरणम आस्त्यम. आस्त्यम आपल्याला न दिलेले दुसऱ्याचे जे काही असेल ते अपहरण न करणे याला आस्त्य असे म्हणतात. उदाहरणार्थ शंखलिखित बाह्य ब्रह्मज्ञात मर्पणम एतत् शौचमांतरिकम स्मृतम. आत्म्याला ब्रह्ममध्ये अर्पण करणे याला शौच असे म्हणतात. मलनिरसनम शौचम. मलाला निवृत्त करणे याला शौच असे म्हणतात. शरीर मनसो शुद्धीर्वा. शरीर व मनाची शुद्धी करणे याला शौच असे म्हणतात. बाह्य शौचाचे फळ. शौचात स्वांग जुगुप्सा पर्याय संसर्ग. बाह्य शौचाचे फळ. शौचात स्वांग जुगुप्सा पर्याय संसर्ग. बाह्य शौचामुळे स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार व दुसऱ्याच्या संपर्कात न राहण्याची बुद्धी होते.
आंतरिक शौचाचे फळ सत्वशुद्धी सौमशक अग्निंद्रिय जय आत्मादर्शन योग्यत्वानी च आंतरिक शौचाने अंतःकरण शुद्धी, मनाची प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रियानो विजय, आत्मसाक्षात्काराची योग्यता प्राप्त होते. आत्मदधी संयम पुण्यतीर्था सत्योदकम शिलतटादयोर्मी तत्राभिषेकम करोकांडपुत्र नवारिना शुद्धतीच्या अंतरात्मा आत्मरूपी नदी संयमरूपी तीर्थ, सत्यरूपी पाणी, शिलतारूपी काठ, दयारूपी लाटा आहेत. हे अर्जुना, तू तेथे स्नान कर, कारण अंतःकरण पाण्याने शुद्ध होत नाही. तीरेती इति तीर्थ, ते तारते त्याला तीर्थ असे म्हणतात. मैत्री करुणा मुदितोपेक्षानाम सुख दुःख पुण्याविषयानाम भावना तस् चित्तप्रसादम सुखी मनुष्याविषयी, प्रेम दुःखाविषयी, दया पुण्यात्मा प्रसन्नता पाप्यांविषयी, उदासीनता अशा 4 भावनांनी चित्त प्रसन्न होते. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.